विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला इंग्रजी वाचन सुधारायचं असेल तर तुम्हाला सतत वाचन करणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल, सर आम्ही वाचन करतो, पण आम्ही वाचलेलं बरोबर आहे की नाही हे सांगणारं आम्हाला कोणी नाहीये. किंवा एखादा शब्द चुकला तर तो बरोबर काय उच्चारायला पाहिजे हे सांगणारं कोणी नाहीये. तुम्हाला काळजी करायची गरज नाही, कारण आपलं YouTube चॅनल त्याच्यासाठीच आहे. आणि आज जो व्हिडिओ तुम्हाला घेतलाय, एक पॅराग्राफ घेतलाय जो तुम्हाला वाचायचा आहे. वाचत असताना तुम्ही बरोबर वाचलात तर वेल डन, आणि चुकला तरी तुम्हाला एक नवीन शब्द सापडेल, एक नवीन स्वर तुम्हाला वाचायला समजेल. सो बघा, पहिला शब्द तुम्ही काय वाचताय? तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी लाव वाचला असेल. लाव हा शब्द लाव नाही, हा शब्द आहे लॉ. आता तुम्हाला ज्यांना कोणाला हा वाचता आला, वेल डन. सो लक्षात ठेवा, जेव्हा कधी AW लागेल की नाही, AWचा आवाज तुम्हाला अ काढायचा आहे. मग आता एक आवाज समजला की ह्याच्यावरून तुम्हाला अनेक आवाज समजतात. जसं की जर ल ला AW लॉ, तर मग मला सांगा स ला AW काय? सॉ. सो स्वर लक्षात ठेवा. पुढचा शब्द, व्हेरी गुड. आयचा आवाज सगळ्यांना माहिती आहे, ई. मग मलाई मी, नलाई नी. आणि इथे मी एकत्र का केलंय? कारण हे आर कंट्रोल आहे. आता आर कंट्रोल म्हणजे काय? तर जेव्हा ER, IR, OR, UR असं काही लागलेलं दिसतं, आपण जनरली त्याला अर वाचतो. जसं की हा स्ट ला ER स्टर. सो शब्द काय झाला? मिनिस्टर. व्हेरी गुड. पुढचा शब्द जो आहे हा नॉन इंग्लिश वर्ड आहे. जेव्हा तुम्हाला कॅपिटल लेटर दिसेल की नाही, की समजून जायचं हा नॉन इंग्लिश वर्ड म्हणजे दुसऱ्या कुठल्या तरी भाषेतला शब्द आहे, इंग्रजीतला नाही. आणि मग तो तुम्ही अगदी आपल्या मराठी बाराखडीनुसार वाचा. जसं की हा शब्द अर्जुन. सो तुम्ही इंग्रजी सारखा विचार करू नका की अर्जन असं नाही, तर मराठी बाराखडीनुसार वाचा. राम. रॅम वाचायचा प्रयत्न करू नका. इंग्रजीमध्ये तुम्ही रॅम वाचू शकता. मेघावन किंवा मेघा वाल असं तुम्ही काही वाचू शकता. काही मुलं खूप टेन्शन घेतात की सर सो मेघावल आहे का मेघावाल आहे, कारण एचा मराठी बाराखडीमध्ये आपण अ किंवा आ असं दोन्ही पद्धतीने उच्चार करतो. सो जेव्हा तुम्हाला ते नाव माहिती असेल त्यांचं, तेव्हाच तुम्ही सांगू शकता की ते मेघावल आहे की मेघावाल आहे. आता पुढचा, येस, इन फॉर ड. आता इथे मी बऱ्याच मुलांना बघितलंय, वाचतात मुलं बरोबर, पण हा जो शेवटचा ईडी आला की तुम्ही असा वाचला असेल ना, इन्फॉर्मेड. तुमच्यातले काही जण असे वाचतात. हा जो ईडी लागला ना, तो फक्त ड म्हणायचा आहे. इन्फॉर्म ड. एड कधी म्हणायचं? जेव्हा ट ला लागेल. वॉन्टेड, डिमांडेड. सो ट ड असे जेव्हा स्पेलिंगच्या शेवटी लेटर असतील तेव्हा ईडीला तुम्ही एड वाचू शकता. अदरवाईज तुम्ही त्याला फक्त ड म्हणा. आता इथे सफिक्स आहे, कळलं ना? सफिक्स म्हणजे काय? MENT ला आपण काय म्हणतो? मेंट. अगदी चांगला उच्चार करायचा असेल तर मंट. PR, आर कंट्रोल. पण AR ला अर वाचायचा नाही, नेहमी आर वाचायचा. जसं की हा पर वाचू नका, पार. पार्ली या, पार्लिया मेंट. आता काही जण म्हणतील की सर आपण जनरली आयला आई वाचतो, जसं की डायरी मध्ये वाचतो, डायरी. सो आय. सो पार्लामेंट नो. हा याला वेगळा ए वेगळा असं करून वाचा, पार्लियामेंट. ऑन, सोपा शब्द आहे. फ्रायडे, फ्रायडे. दॅट. TH ला द म्हणायचं आणि ए ला आपण ॲ म्हणतो. दॅट सिंपल आहे. बेट बॅक तर THAT, दॅट. 8630. कम. तुमच्यातल्या काही जणांनी कॉम वाचलं असेल. जरी तुम्ही कॉम वाचला असेल तरीही बरोबर आहात, पण या स्पेलिंग मध्ये तुम्हाला कम वाचायचं आहे. काही वेळा COM कॉम वाचला जाईल. प्ले. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे AI ला आपण काय वाचतो?
ए. सो आठवत नसेल तर ए ची ट्रिक आठवा. एला आपण काय वाचतो? ए आय ला ज्याच्यामध्ये एक स्वर ए आहे तिथे पहिल्याचा आवाज नेहमी काढतो. सो कॉम्प्लेंट आणि पुढचा हा जो स कंप्लेंट्स हॅव बीन. हे छोटे छोटे शब्द दररोज वाचून समजायला पाहिजे. आता इथे बघा कुठला स्वर तुम्हाला दिसतोय? तुम्ही म्हणणार एक, आणि इथे ई आय दिसतोय बरोबर, आणि इथे पुन्हा ईडी लागलाय बघा मला. सो ईडीचं टेन्शन घ्यायचं नाही, फक्त स्वर आठवा. काय होईल? आरला ई लागला, तुम्ही म्हणणार रे. कारण एक लक्षात ठेवा, जनरली ई लागल्यानंतर तुम्ही रला ई रे पण होतो, री पण. सो तुम्हाला हे वाचून वाचून समजणार की रे बोलायला पाहिजे की री. सला ई आय लागला, सी, आणि हा व रिसीव, पण शेवटी ईडी लागला त्याला फक्त ड म्हणायचा. शब्द काय तयार झाला? रिसिव्ड. रिसिव्ड बाय. सो जनरली शेवटी वाय आला की त्याला आय म्हणायचं. स्काय, बाय, ट्राय अशा छोट्या शब्दांमध्ये आपण वाचन करतो. आता इथे पुन्हा बघा आय ई आला. जर आता हा शब्द तुम्ही बरोबर वाचला, एक शब्द वाचला की तुम्हाला तो स्वर कळतो. जसं की आता हा शब्द तुम्ही काय वाचला? व्हेरी गुड. चीफ. चीफ. आता इथे येस, ज स्टला आय लागला टी, आणि सीच्या पुढे नेहमी आला की सीचा उच्चार आपण क करत नाही, स. जस्टिस. आता काही जणांना असं होतं की सर मॅजिकी, आता जे मला फॉलो करतात माझे व्हिडिओज बघतात त्यांना मी मॅजिकी म्हटल्यानंतर लगेच कळलं असेल मी मला काय म्हणायचंय. याचा उच्चार आई का नाही काढला? मॅजिकीच्या जोडीला आहे. तर जनरली बरोबर आहे, आईचा उच्चार आपण मॅजिकीच्या जोडीला आई काढतो, पण जेव्हा सी जेव्हा जनरली येतं तेव्हा आपण त्याला शॉर्ट साऊंडच काढतो. जसं की ते जस्टिस. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर नोटीस, बरोबर. सो अशा वेळी जनरली ई. सो काही वेळा काही अपवादात्मक शब्द असतात. ऑफ, इन, डी, या. सो इथे जसं आपण वाचलं पार्लिया, इंडिया. अ, गला ए आय. मग अशी ए आय आपला झालेला आहे. कुठे झालाय? इथे. सो एक शब्द आपण वाचलाय ए. सो मला सांगा इथे काय होईल? अगे, न, आणि हा स्ट. अगेन्स्ट. अगेन्स्ट. येस, हा सी, आणि हा टला आय एन जी, टिंग, सिटिंग. सो आय एन जी हा सफिक्स आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता तो शब्द काय वाचताय? चला प्रयत्न करा. ओके, काय वाचलाय तुम्ही तो शब्द? व्हेरी गुड. तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी जडगे वगैरे वाचलाय का? जडगे? नो. हा ज आणि जीच्या पुढे जेव्हा जो डी येतो ते नेहमी सायलेंट असतो. आपण सायलेंट लेटरची जी सिरीज घेतलेली त्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे. सो ज, जेस, जजेस. डी तिथे सायलेंट आहे. दुसरी गोष्ट, त्या ग चा उच्चार तुम्ही ग नाही काढलाय, ज केलाय, कारण जीच्या पुढे शेवटी जेव्हा ई येतं तो ग नेहमी ज वाचायचा. ऑफ. आता इथे बघा, इथे जोडीला मॅजिक आलाय, बरोबर. सो हा शब्द मी काय वाचला? सु, आणि हा प्रे नाही, प्री. सुप्रीम, सुप्रीम. आता असे शब्द चुकायची शक्यता जास्त असते, कारण आपल्या डोक्यात एक शब्द असतो की ओ यू ला आपण आऊ पाठांतर केलेलं असतं, आणि तुमच्यातल्या बरेच जण काय वाचतील? काउर्ट. पण काही वेळा जसं ओ यू ला ओ वाचला जातो, जसा हा शब्द काउर्ट नाहीये, कोर्ट आहे. कोर्ट. इन द लास्ट. आता इथे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की एचा उच्चार जनरली आपण आ करतो, मग आपण लास्ट नाही वाचला.
एच्या पुढे एस टी लागलं की आपण त्या एला आ वाचायचं. छोट्या छोट्या स्पेलिंग मध्ये लक्षात ठेवायचं. जसं की लास्ट असेल, फास्ट असेल, ब्लास्ट असेल. स्ट लागला की त्या एला आ वाचा. 10 इयर्स. येस, 10 इयर्स. हा अ कसा लिहिला सगळ्यांना माहिती आहे. 10 इयर्स. द. आता हा शब्द तुम्ही शांतपणे वाचा. तुम्हाला काय वाचायचं आहे. ओके, हा तुम्ही मे बी फ्रलाही लागलाय, फ्रे किंवा फ्री असं दोन्ही पद्धतीने वाचू शकताय. सो इट्स अ फ्री. फ्री. बरोबर. आता इथे क्यू ला काय लागला, यू. त्याच्या पुढे ई आलाय. आपलं काय म्हणणं असतं, यू ला सायलेंट करा. आणि क्वला ई म्हणजे मात्रा. खुवे. फ्रिक्वे हा न. फ्रिक्वेन. आणि हा सी ला वाय लागला. सीच्या पुढे जेव्हा ई आय वाय हे 3 स्वर येतात, आपण सी चा उच्चार कधीही क करायचा नाही, स करायचा. आणि शेवटची वाय, शेवटचा हा वाय हा नेहमी इंग्रजांचा वेलांटी असते. म्हणजेच सी. फ्रिक्वेन्सी असा हा शब्द तयार झाला. ऑफ. पुन्हा इथे मॅजिक दिसते तुम्हाला ईच्या जोडीला. येस. सो हा शब्द तुम्ही काय वाचणार, दीज. दीज. देज वाचू नका. दीज हा ईचा उच्चार आहे. हा शब्द ऑलरेडी झालाय. येस. आता हा रिपीट झाला तुम्हाला, कंप्लेंट. कंप्लेंट्स. हॅज. आता हा शब्द तुम्ही काय वाचताय. पुन्हा ईडी लागले. ईडी लागले त्याचं टेन्शन घेऊ नका. हाही नाही, सगळ्यांना माहितीये. ईचा आवाज काय काढतो. येस. क्री. इन्क्रीज्ड. आता हा जो स आहे, काही वेळा जेव्हा त्याच्यावर जोर दिला जातो तो ज सारखा यूज उच्चार होतो. इन्क्रीज्ड. इन्क्रीज्ड. इन. व्हेरी गुड. पुन्हा आता इथे आर ला ई लागले. तुम्ही काय वाचणार, रे का री. 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 स ला ई लागला, से. आणि हा न आणि ट. रिसेंट. हा आय मॅजिकच्या जोडीला आलाय. सो आता ह्या आयला काय वाचणार, आई. टाइम्स. टाइम्स. विथ 50% of all. सच. आता हा शब्द मोठा आहे, शांतपणे वाचा. तुम्हाला एवढं तर वाचता आलं असेल, कारण आय ई मगाशी पण इथे गेलेला आहे. ई आय. ई आय किंवा आईचा आवाज आपण नेहमी ई काढतो. सो एवढं काय तुमचं झालं. व्हेरी गुड. ग्री. पण हा तुम्हाला पुढे दिसतोय का, हा सफिक्स आहे. ANC ला आपण अंश वाचतो. सो तुम्ही काय वाचाल, व्हेरी गुड. ग्रीवान्स. ग्रीवान्स. लक्षात आलं. सो सफिक्स महत्वाचा आहे. सफिक्सला ओळखलं की तुम्हाला शब्द वाचता येते. येस. ए ला आपण वाचलं अ. क ला ओ आर. कॉर. अकॉर. आणि डिंग हा सफिक्स लागलाय. अकॉर्डिंग टू. छोटे शब्द, टेन्शन घ्यायचं नाही. TO2. DO2. हा सफिक्स आहे. याला तुम्ही काय म्हटलं, शन. येस, बरोबर. इन. फॉर. तुमच्यातल्या काही जणांनी म्या वाचलं असेल, पण सफिक्सच्या अगोदर जेव्हा ए येतं त्यावेळी त्याला मात्रासारखं वाचायचं. इन्फॉर्मेशन. इन फॉर मॅशन वाचायचं नाही. ओके. आता इथे बघा पुन्हा, ईडीला टेन्शन घेऊ नका, त्याला ड बोलायचंय आपल्याला. हा ए कोणाच्या जोडीला आलाय, ईच्या, म्हणजे मॅजिक ई आलेला आहे. सो प्रयत्न करा सगळ्यांनी. हा श ला ए लागला, शे. सो शे आणि र. पण आपलं काय ठरतं, र बोलायच्या अगोदर अ बोला. जसं की शेअर. आणि शेवटचा हा ड.
सो शब्द झाला शर्ट. बाय द येस अपेक्स अपेक्स. आणि हा पुन्हा रिपीट झालाय शब्द कोर्ट. सो अशा पद्धतीने हा जो पॅराग्राफ आहे तो तुम्ही वाचलाय. आता सुरुवातीला वाचताना फर्स्ट टाइम वाचताना तुम्हाला असं झालं असेल काही शब्द चुकले. तुम्हाला जर तुमचं रिडिंग इम्प्रूव्ह करायचं असेल तर आता हा सेम पॅराग्राफ पुन्हा एकदा रिवाइज करा. म्हणजे सिम्पली पुन्हा पाठीमागे जा आणि पहिल्यापासून आता पुन्हा एकदा वाचायला घ्या. यावेळी तुमचा कॉन्फिडन्स 100% वाढलेला असेल आणि तुम्हाला असं वाटेल अरे हा शब्द मला वाचता येतोय. आता शब्द वाचता येतोय म्हणजे तुम्हाला ते स्वर लक्षात राहायला लागले असं त्याचा अर्थ आहे. सो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. सोबत तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपलं हे मराठमोळं चॅनल आहे जे महाराष्ट्रातल्या अनेक विद्यार्थ्यांना ज्यांना इंग्रजीची भीती वाटते त्या विद्यार्थ्यांपर्यंत आपलं हे चॅनल पोहोचेल आणि आपलं चॅनल सुद्धा ग्रो होईल. आणि जे आपलं स्वप्न आहे 10 लाखाचा टप्पा आपल्याला सुद्धा क्रॉस करायचं आहे. अजूनही दूर आहे आपला प्रवास आपलं जे ध्येय पण आपण तिथपर्यंत पोहोचू तुमच्या साथीने आणि तुम्ही असा सपोर्ट दाखवत राहा. धन्यवाद.